मला अंजलीताईंना हेच विचारायचं आहे। खरं तर आपण सगळे माणुसकी मानणारे आहोत। त्या देहाची विटंबना केली त्या लेकीच्या, आणि इतकं सगळं गंभीर प्रकरण असताना जेव्हा ते सगळं समोर आलेलं असेल, अशा परिस्थितीत सुद्धा इथली व्यवस्था गेंड्याच्या कातडीची कशी काय वागू शकते? आणि जर ती तशीच वागणार असेल तर मग यांच्यातल्या संवेदना मेल्यात का, असा प्रश्न निर्माण होत नाही का ताई? काय करायचं ह्या व्यवस्थेचं? जर एखाद्या स्त्रीचा अशा प्रकारचा मृतदेह येत असेल तर मग इथली व्यवस्था नेमकी वागतीये कशी, हा सवाल निर्माण होत नाही का? नाही, कसं आहे विलास, की जसं तुम्ही म्हणालात आता, तसं यांच्या संवेदना खरोखर मेलेल्या आहेत. आणि हे कारण काय आहे? तर 2 गोष्टी, की एक तर राजकारण्यांची वाढलेली ताकद, त्यांचा आलेला माज, आणि दुसरं म्हणजे जलिंदर सुपेकर सारखे अधिकारी जर नातेवाईक असतील, तर आज आता जी मला माहिती मिळाली आहे, ती ऐकून तर मला आणिच चक्रावून टाकणारी आहे, की आज एक मुक्ताई नावाची मुलगी जेव्हा अ, हिच्या वैष्णवीच्या आई-वडिलांना भेटायला गेली होती, तेव्हा तिथे गेल्यानंतर आणि अशी माहिती मिळतेय, की जे चांदीचं जे म्हणजे त्यांना काहीतरी पितळ्याचं द्यायचं होतं, पण यांनी मागणी केली, की 1,50,000चं चांदीच्या गोष्टी हे सुपेकरांच्या माझ्या मामे सासूला द्यायचंय. मामे सासू म्हणजे सुपेकरांची बायको. तिला 1,50,000चं चांदीचं सगळं द्यायचंय, म्हणून या कुटुंबाकडनं मागितलं गेलं, अशी माहिती आता मला संध्याकाळी मिळतेय. आज एका वर्तमानपत्रात देखील मला अशी माहिती मिळाली आहे, की ज्या राधिका रस्तोगी नावाचे जे ऑफिसर आहेत आय-ए-एस, त्यांनी या सुपेकरांचे सगळे ॲडिशनल चार्ज काढून घेतलेत आणि का आता काढून घेतले जाणार आहेत. तर त्याची देखील आता मला वाटतं माध्यम म्हणून तुम्ही त्यांना चौकशी करा. हे जर सगळं कारण सुपेकरांसारखे जर अधिकारी तुमच्या घरातले असले, पदोपदी जर तुम्हाला अशी ते हे देत असतील, इन्फॉर्मेशन देत असतील, की तुम्ही काय करायला हवं, काय करायला नको. कारण ह्याच्या आधी जेव्हा मयुरी बरोबर असंच सगळं झालं होतं, तेव्हा फरार होण्याची जी त्यांना जो उपदेश दिला गेला होता, तो कोणामुळे दिला गेला? 8 दिवस हे कुटुंब तेव्हा देखील फरार होतं. पोलिसांनी तेव्हा कारवाई केली असती, आज हे सगळं घडलंच नसतं. आणि संवेदना नावाची गोष्ट ना पोलीस अधिकाऱ्यांना आहे, ना या राजकारण्यांना पण आहेत. मग आता ही कोणालाच बोटची उरलेलं नाहीये. भूमिका काय ताई? ही बोटची भूमिका काय? इतकं नाही, गंभीर प्रकरण 8 दिवस माध्यमांमध्ये गाजत असताना 40 आणि 50 सेकंदाची प्रेस कॉन्फरन्स इथले पोलीस घेतात, तोंड शिवलीत ह्या सगळ्यांची, का बोलत नाहीयेत हे सगळं, काय लपवतायत, हा प्रश्न नाही निर्माण होऊ शकत यांच्यावर? मी तर म्हणते, की ह्याच पोलिसांना ऑन ओथ जर विचारलं, ऑन ओथ, की तुम्ही सांगा, की पहिली ही घटना घडली, तेव्हा कोणाकोणाचा दबाव आला? हे त्यांच्याकडनं ऑन ओथ घ्यायला हवं. आणि जर हे घेतलं ना, तर सगळी नावं बाहेर येतील, की कोणाकोणाचे फोन आले होते, कुठल्या-कुठल्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला, या सगळ्या गोष्टी खरं तर बाहेर आल्या पाहिजेत. हं. आता खरं अ, एक जे आज आता सुषमाताई जे म्हणाल्या, की अशा 27 केसेस जर त्यांच्याकडे आल्या असतील, माझ्याकडे 8-10 आल्या आहेत. ती जी धनंजय मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत, करुणा मुंडे, त्यांच्याकडे काही केसेस आल्या आहेत. या जर आपण एकत्र केल्या, तर अशा बड्या राजकीय लोकांकडे अनेक गोष्टी आहेत. एक तर मी एक मोठा खुलासा उद्या कदाचित करणार आहे. तर माझ्या आणि तो तर सरळ-सरळ चक्रावून टाकणारा आहे. चक्रावून टाकणारा. तर हे जे मोठे-मोठे राजकारणी आहेत, ते एक तर स्वतःचा दबाव वापरतात. स्वतः जे त्यांना आता मिरवण्याची जी सवय झाली आहे, ती कुठेतरी जर आपल्याला बंद करायची असेल, तर या सगळ्या गोष्टी ऑन ओथ त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरकडनं घ्यायला हव्यात, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि आत्ताच्या घटनेला होम डिपार्टमेंटला हे प्रत्येक केसमध्ये करायला हवं. सगळ्या गोष्टी बाहेर येतील, ताबडतोब बाहेर येतील. अगदी बरोबर. तुम्ही ज्या केसेस